सुगंध तर इतका भारी येतो ना चाफ्याचा. ही बघा कुरडूची भाजी, ताजी भाजी पावसातच मिळते खायला. दोघांचा सकाळी सकाळी खेळ चालू आहे बघा. ही खेळणी टाकलेली आहेत ना त्याच्यावरच खेळतात दोघं जण. मग असे भरपूर खेळत होते. आज बाहेर जाऊ शकत नाही कारण पाऊस पडतोय खूप बाहेर. समोर बघा पावसाने आज खूप काळोख केलेला आहे. वाग्या आता याकडे जाऊ नको. दोघांना कसं एकच खेळणं पाहिजे. त्याने ते घेतलं ना मग त्याला पण तेच पाहिजे. वाग्याला ते नाही घ्यायचं. गोदडी नाही चावायची. बघ खेळणं घे बघ. वागू चल इकडे. ते घे ते घे ते घे. ते खेळणं घे खेळणं घे खेळणं घे खेळणं घे. सकाळचा खेळाचा टाइम असला म्हणून मग कसा खेळतोय बोका. वाकडा वाकडा होतोय. शेरू कुठं जाऊ नको हा. एकटाच खेळ तू. शेरू बघा बॉल चावत बसलाय. तो कपड्याचा बॉल आहे ना तो घेतला नाही आणि बसलाय चावत. बसा खेळा. बाहेरचा पाऊस तुम्हाला दाखवते. आम्ही सकाळी उठलो ना इतका अंधार होता बाप रे. म्हणजे पाऊस नव्हता पडत पण आता बघा चालू झालाय पाऊस. म्हणजे आज पाऊस थांबणार नाही. एकदम ढगाळ वातावरण सकाळपासूनच. म्हणजे अगदी अंधार झाला होता. आम्हाला लाईट लावावी लागली पडवीमध्ये. इतका छान म्हणजे असं बारीक बारीक पडायला पाहिजे ना. पाऊस पडायला तर पाहिजे. आता पावसाचा टाइम आहे. आपल्या आता कामाला सुरुवात बागेतल्या. मोगरा बघ कसं खाली झालं. मी म्हटलं जाऊन फुलं काढेन तर पावसाने सुरुवात केला. भार झाला. हा हे काय भार झाला ना. कुणालच्या गावाला म्हणते हे मोगऱ्याचं झाड नाही जरा बांधून घेऊया. तेच सांगते फुलं मग ती जमिनीला पाणी लागून खराब होतील. त्याला वर जरा बांधूया आपण. कळ्या बघा किती आहेत त्या. पुरं भरलं. एक फांदी अशी नाही की तिला कळी नाही. व्यवस्थित करायला लागेल. तो तेवढं आहे बघ ना. जरा पाऊस हा नाही पाऊस जरा नाही पाऊस थांबला ना की जरा बांधून घेऊया. मध्ये एक काठी घालूया आणि दोरीने बांधून घेऊया. मस्त झालाय मोगरा. आणि इथे बघा काय होतं ती शिराळ्याची वेल होती ना ती कापून टाकली. त्याला ना कीड लागलेले. कसलं तरी भांबूड होतं ते. दातच नव्हते किती दिवस झाले. मग ती वेलच कापून टाकली. मग कारण एकदा का ते कीड लागली ना गोगलगाय वगैरे बघा आल्या ना की काय ठेवत नाही. मग सगळं ना खराब करून टाकतात. म्हणजे इथे वांग्याची रोपं विपं आहेत ती पण म्हटलं खराब होतील. गेले ना ते काय आहेत. हां 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 सरडे सरडे बेड हां. आता इकडचं सगळं काढून टाकायचं आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर छान असा पाऊस सुरू झालेला आहे. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने सुरुवात केलेली आहे. लावलेलं बियाणं वगैरे ना मस्तपैकी असं रुजलं आहे. जरा पाऊस थांबू दे नंतर तुम्हाला ना दाखवते मी. ए शेरू खाली बस. तर ती रोपं पण आणली होती म्हणजे अबोलीच्या फांद्या वगैरे आणलेल्या आहेत. अबोली आणि दुसरं काय काळी मिरी आहे ना. हां काळी मिरी त्या पण आपल्याला लावायच्या आहेत. त्याचं म्हटलं पाऊस चालू झाला आहे तर जागा बघून त्याने लावून घेऊया नंतरला. आणि काय नाही आणि काय झाडांना खत पाणी हेच आपलं चालणार आहे आता सध्या. असं लावलेलं बियाणे रुजलेलं आणि ते तुम्हाला नंतरला दाखवते. काल पुन्हा पडवळचं वगैरे बी ना संध्याकाळी लावलेलं आहे. म्हणजे पाऊस नव्हता तर जमिनीनं अशी सुकत आली होती. म्हणजे माती बघा अशी सुकून जाते ना तसं चाललं होतं. पण मस्त आपले झाडं वगैरे एकदम छान झालेत. आणि आम्ही कसं आता 2-3 दिवसांनी बघितली ना बाग जाऊन. काल कधी कालच आलं ना आपण. काल नाही कालचा दिवस पुन्हा आमचं ते घर सगळं आवरताना गेला. अजिबात बागेत काही जायला मिळालं नाही. पण एक फेरी मारली होती मी. तर सगळं असं व्यवस्थित सगळं झालेलं आहे. झाडं वगैरे पण खूप छान झालेले आहेत. आणि रानभाजी कुरडूची रानभाजी ना मस्त भरपूर अशी रुजले आहे. मला माहितीच नाही. कुणाच्या बाबांनी काल बघितलं आणि मला सांगितलं की तिथे आहे म्हणून.
तुम्हाला मी नंतरला दाखवते कुरडूची भाजी. मस्त अगदी आहे ना, असं म्हणजे हातभर अशी मोठी झालेली आहे आणि भरपूर असे आहे तिथे. म्हणजे आपल्याकडे संतोळा पण झालाय, काटला पण धरली धरली. हां, ती मोठी होतील ना तेव्हा दाखवूया आपण. पण जरा पाऊस थांबू दे, तुम्हाला मी दाखवते कुरडूची भाजी. म्हणजे आज असा विचार केला की काय चाललंय शेरू हैराण करतोय कुणाच्या बाबांना. ते आता ना आम्ही नव्हतो ना 2-3 दिवस, दोघं जण अगदी असे झालेले आहेत ना, अजिबात सोडतच नाही. ते मागे मागेच असतात ते असे. वाघ्या पण तसाच, हा शेरू पण तसाच. ती बघा ती त्यांची गादी आहे, तो खेळतोय चादरी बरोबर. शेरू त्याला असे ना गादी किंवा काय कपडा अंतरून दिला ना, जाऊन तो बसतो. आता ती लोक मागे होते, आम्ही लोक पुढे आलो ना, तसं तो आला इकडे पुढे. शेरू वाघ्या मागेच आहे ना. हां, हा जरा मस्ती करू. काल पण आज मस्ती करतो ना, त्या दिवशी आलो तेव्हा किती शांत होता एकदम. हां, एकदम शांत. आणि आता पुन्हा त्याची मस्ती बघा चालू झालेली आहे. आता भरपूर असं खाऊ वगैरे पण सकाळी सकाळी खाऊन झालंय. चला आता हा पाऊस थांबला की आपल्या कामाला सुरुवात. रानबिन बघा कसं वाढत चाललेलं आहे. ते घराभोवतीचं म्हटलं साफ करून घेऊया, हळूहळू सगळं म्हटलं करायचंय. एक अशी खाली बांध आणि एक असं वर घेऊन बांध. दोन दोऱ्या आणि त्याला एक काठी लावून टाकली अशी एकत्र करायची मस्त. दोऱ्या आहे की सोड तिला सोड आधी. हां, आता कसं आता नाही लावते वरती. आता वरच्या साईडची बाजू थांबते. आहेत ना वरती. तुम्हाला ना मी चाफा दाखवते. काल तर इतका चाफा फुलला होता, जवळजवळ 8-10 फुलं होती चाफ्याची फुला. म्हणजे मला अशी खूप अशी इच्छा झालेली तुम्हाला दाखवायचं, पण काय झालं की भरपूर असं काम होतं त्याच्यामुळे राहून गेलं. तर आज तुम्हाला मी चाफा दाखवते. हा बघा काय मस्त असं फुललं आहे बघा. अरे पडलं. एक मिनटं उचलत्या. ही अशी आपण झाडावरनं बघा अशी फुलं काढतो ना, इतकं छान वाटतं ना, खूप मस्त वाटतं. मन आपलं ना एकदम भरून येतं. म्हणजे केलेली मेहनत म्हणतात ना फळाला येते, तसं वाटतं एकदम. अजून आहेत भरपूर फुलं. सुगंध तर इतका भारी येतो ना चाफ्याचा, छान वाटतं बघा. बघा नवीन कोंब कसे आता येत आहेत पावसामुळे सगळं. ही बघा इतकी फुलं काढली, अजून आहेत फुलं. म्हटलं इतकी बस होती देवाला आपल्या. चाफा बघा किती, ह्याच्यापेक्षा जास्त काल ना चाफा निघाला होता. आणि मोगरा बघा, भरपूर असा मोगरा. म्हणजे भर पावसामध्ये आपल्याला इतका छान मोगरा मिळतोय, ह्या गोष्टीचं मला ना कौतुक वाटते. तिथं काम चालू झालं कुणालच्या बाबांचं. त्यांना म्हटलं टी-शर्ट घाला, तर नको बोलतात. मला भिजायचं आहे बोलतात. त्यांना गरमी होते ना खूप, अंगावरती ना लाल असे चट्टे उठतात गरमीने. आणि काय त्याला म्हणतात, म्हटलं रेनकोट तरी घाला, तर ते पण नको झालेलं आहे. याचा पावसात भिजून त्यांना कामं करायचे. पावसामध्ये काय होतं, म्हणजे पाऊस चालू असेल ना तेव्हा आपण जमीन खणतो ना, माती नरम पडलेली असते ना, मग खणताना भारी वाटत नाही. त्याच्यामुळे पाऊस चालू असतानाच आमची कामं चालतात. रेनकोट घालायचा ना, 2-2 रेनकोट आहेत घरामध्ये. असं नाही की रेनकोट नाही आहे, 2-2 आहेत, पण आम्हाला घालायचं नाही असं आहे ते. गरमी कुठे गेली अजून, लाल होते. हो ना, आता चालू कुठे झाला म्हणून ते बघा बिना टी शर्टचे फिरत असतात, त्यांना गरमी जाम होते. असं आहे. आता काय आपला आंबा घेतलाय का करायला, भाजी बनवायची ना टाकळ्याची. टाकळ्याची भाजी बनवूया ना आज. शेरूला बोलवून मग जा तिकडे. कोणाला? शेरूला बोलवून मग जा तिकडे. आता नाही, नंतरला काढते. आता मी नाश्ता बनवते, दुपारला जेवणाला करूया. टाकळा आहे ना रुजलेला आपल्याकडे भरपूर, त्या साईडला आहे. तुम्हाला कुरडू दाखवत्या. आता आलीच आहे तर दाखवते पटकन. आला शेरखान आला. असा धाव देतो ना, बाप रे. हे बघा, हा सगळा आहे ना, हा कुरडू आहे इकडे. हा जितका पण आहे ना, हा सगळा परिसर तो कुरडूनी
भरलेला आहे. तुम्हाला जवळून दाखवते. ही बघा कुरडूची भाजी आहे ना. ते कुणाला जेव्हा म्हणाले की इतक्यात काढू नको, जरा मोठा होऊ देत मग काढ. आणि काटल्याच्या वेली पण तुम्हाला दिसत आहेत. ह्या बघा, ह्या सर्व काटल्याच्या वेली वगैरे आहेत. आणि काटल्याच्या वेलीनं आता म्हणजे फुलं यायला सुरुवात झालेली आहे. हां, हे बघा फुलं, हे काटल्याच्या वेलीचं फूल आहे. आणि हे बघा, हे त्याच्या मागे ना फळ आलेलं आहे. नर आणि मादी अशा वेली असतात काटल्याच्या वेलींचं. म्हणजे कोणती पण वेल असते ना, नर आणि मादी असते. आता ही तुम्हाला मी दाखवली ती मादी वेल आहे. तुम्हाला मी नर वेल पण दाखवते. एक मिनटं, इथे कुठं दिसते का बघते. तिकडे आहे. हां, थांबा दाखवते एक मिनटं. शेरू, शेरू आपला मागे मागे असतं जिथे जाईन तिथे. ही एकच फुल आहे का अजून आहे फुलं? त्या साईडला पण आहेत ना, ते बघा, ते समोर पण दिसतात ना. म्हणजे आता सुरुवात झालेली आहे फळं धरायला वगैरे. तुम्हाला नरवेल दाखवते एक मिनटं. ही काल फुलून गेले. हे बघा, ही नरवेल आहे. आणि फुलं की नाही काल फुलून गेले त्याची. हे बघा, कोमेजलेत, पडले. ही कालचं आहे. नरवेल बघा अशी असते, म्हणजे फुलाच्या मागे कुठं गेले, पडलेत. हे बघा, ही फुलं असतात, त्याला फळ नसतं. आता हे फूल फुललं ना, त्याच्या मागे फळ नसतं. आणि मादी वेल असते ना, त्याच्या मागे फळ असतं. पण ह्या दोन्ही वेली गरजेच्या असतात. म्हणजे नर वेल पण खूप गरजेची असते, तरच ती फळं छान धरतात, नाही तर मग गळून जातात. असं सगळं आहे. छान झालं बघा, मस्त. आज ना आम्ही सकाळी सकाळी ते बाहेर नव्हतं आलेलं. पाऊस पडत होता ना सकाळी, खूप जोरदार पाऊस होता. आता जरा बारीक बारीक पडते, पण असं छान वाटते. आता रान वगैरे वाढलेलं आहे, झाडी विडी वाढले, म्हणजे झाले, सुरुवात झाले वाढायला. ते म्हटलं तर साफसफाई करायचं, ते पण सगळं आपल्याला नियोजन करावं लागणार. तर हळूहळू बघू, चालले हळूहळू ते पण काम की नाही करायचं. तर टाकळा काढून घ्यायचं, पण आत्ता नको, नंतरला जेव्हा भाजी करायची असेल ना, दुपारच्या वेळेस करायची ना, तेव्हाच येऊन पटकन काढून घेईन मी. तो म्हणजे कुणाच्या बाबांचं काम पण होईल. कारण ते काढायला गेलं ना 15-20 मिनटं आरामात जातील. नाश्ता बनवतात, नाश्ता. किती झाडं करायचे आज? 2-3 झाडं केली ना तरी बस झाले. असं माती बिती घालायची, खत घालायचं. चला, बरं वाटते. जास्त ताकद नाही घालवायची, दम लागेपर्यंत नाही करायचं. नाही, खरी गोष्ट आहे ती. एकदा म्हणजे हातपाय थकायला लागले ना का मग नंतरला मग नकोसं वाटतं. त्याच्यामुळे जितकं झेपेल ना तितकंच काम आम्ही करतो. रोज थोडं थोडं करायचं. असं थोडासा वेळ लागला ना तरी पण चालेल. एकदा काय खत पाणी घालून झालं का नंतर मग आपलं काय काम नाही. मग असं नंतर मग काय हे रान साफ करायचं, हे साफ करायचं, तेच. चला, आता मी चालले किचनमध्ये, जरा नाश्त्याचं वगैरे बघते. कुणाल जेव्हा पण बाजारात जायचं आहे. भाग्या शेरू यांचं चिकन आहे ना संपलेलं आहे, ते जातील आता बाजारामध्ये. दोघांची जाम मस्ती चाललेली आहे भाग्या शेरूची सकाळपासून. पाऊस पडतो ना तेवढा धबाधबा. पाऊस थांबलाय तर पटकन जाऊन येऊया. म्हणजे सकाळची संध्याकाळ झाली, आज दिवसभर पाऊस पडतोय. दुपारी फक्त थोडा वेळ जरा थांबला होता, एक 10 ते 15 मिनटं. आणि आत्ता थोडंसं जरा कमी झालं आहे. त्याच्यामुळे पटकन आता ना आम्ही घराबाहेर पडलो आहे. म्हणजे घराच्या बाहेर पडणं पण कठीण झालं आहे, इतका पाऊस की नाही आज पडलेला आहे. तर भाजी आपण ना काढून घेऊया. काही परात घेतले. दुपारी करायची होती भाजी, पण नाईलाज झाला कारण पाऊस इतका पडत होता. म्हटलं घराच्या बाहेर पडायचं कसं आणि भाजी म्हटलं खुडायची कशी. त्याच्यामुळे आता म्हटलं संध्याकाळच्या वेळेस आता करूया आपण. तर इथे आलो आहे आपण, तुम्हाला मी दाखवते. पटपट ना काढून घेऊया. का आलं तो बघ, हा बघ मागणं आला. हा बघा शेरू सुसू करतोय. आणि आपला बघा टाकळा बघा ह्या साईडला इथे आहे. त्याशी तुम्हाला बघा दाखवलं होतं ना मध्ये. आता आम्ही एकदा काढला होता थोडासा, दापोलीला गेलो तेव्हा थोडासा काढून नेला होता. बघू तू जरा, पानं चिमकलंच वाटतं. चिमकली पाऊस पडतो ना. हा बघा हा सगळा टाकळा.
हा बघा हा सगळा टाकळ आहे. पटपटानं काढून घेऊया आपण. भिजायला होते ना. पकड. ताजी भाजी पावसातच मिळते खायला. हे बघा अजून काय अजून नाही झालं, एकदम कोवळा आहे हा पाला टाकळ्याचा. पटपट काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. एक जुडी तरी पाहिजे. झोपली बघ. फाट पण एवढी हलवलेली ही. त्यांनी ते मग दुपारी ना त्याला बांधलेला होता भाऊ तेव्हा त्यांनी हलवलं. पूर्ण वाघ्याला त्याला मोठ्याला सगळ्या नाही. दोघं जण झोपलेत बघ असे गाढ एकदम. आता मस्ती करून आलेले आहेत आणि बाहेर पाऊस अगदी मुसळधार पाऊस पडतोय. मी इथे धुरी करून ठेवले कारण मच्छर असते ना संध्याकाळची म्हणून. काय तर ही बघा ही टाकळ्याची भाजी आता धुवून स्वच्छ करून नितळत ठेवली होती. पाणी वगैरे असतं ना आणि त्यात गवत वगैरे काय असेल ना ते सगळं साफ करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे साफ करताना थोडंसं लक्ष देऊन करावं लागतं. आता कांदा मिरची आणि लसूण सगळं चिरून ठेवलं आहे. थोडंसं खोबरं बघा जास्त किसून ठेवलेलं आहे. इतकं नाही आपल्याला घालायचं आहे. आता ही भाजी आहे ना ती पटकन मी चिरून घेते. तर काढलेली भाजी एकदम मस्त अशी कोवळी होती. आता काही जण ही भाजी की नाही उकडून पण घेतात, पण कोवळी भाजी असल्यामुळे मी काही उकडून नाही घेतलेली आहे. तर कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे, त्यात कांदा मिरची लसूण घातलं आहे आणि मग ही चिरलेली टाकळ्याची भाजी घातलेली आहे आणि मग चांगलं असं जरा मिक्स करून घेतलं. चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं आणि एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून जरा एक वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मिक्स करून एक 2-3 मिनटं परत वाफ येऊ दिलेली आहे. आता बघा पावसाळ्यातनं या भाज्या रानभाज्या आता मिळायला बघा सुरुवात झालेली आहे ना. त्याच्यामुळे आज पहिल्यांदाच मी आता ही रानभाजी बनवलेली आहे या वर्षीची. त्याच्यामुळे असं विशेष ना आनंद मला होत होता. म्हणजे कधी ती भाजी तयार होते आणि कधी बनवते ना असं मला झालं होतं. पण फायनली बघा आता सुरुवात झालेली आहे रानभाज्या खायची. तर आठवड्यातून निदान एकदा तरी आता प्रत्येक रानभाजी की नाही बनणार आहे. पण ज्यावेळेस मी पहिल्यांदा बनवीन ना त्यावेळेस नक्की तुमच्याशी रेसिपी शेअर करीन. तर इथे बघा खोबरं वगैरे घातलं आणि भाजी आपली ही तयार झालेली आहे. तर बघा भाजी झाली. आता ही थोडीशी कढी बनवली. कढी आज मला कढी खायची इच्छा झाली त्याच्यामुळे पकोडा कढी बनवते मी आणि हे असे पकोडे बनवलेत. म्हणजे मला कांदेवाले आवडत नाही, बिना कांद्याचे ते आता ह्यात घालायचे. मस्त आपली गरमागरम कढी तयार झाली. असं आता ही पातळ दिसते पण एक 5 मिनिटांनी ना ती घट्ट होणार. असं छान झाली. आत्ता की नाही पाऊस थोडंसं थांबलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं बोलते तुमच्याशी. आणि पुढील 2-3 दिवस भरपूर पाऊस पडणार आहे असा मेसेज आलेला आहे आम्हाला फोनमध्ये. नाही खूप पाऊस पडला दिवसभरात, बापरे खूप म्हणजे खूप. त्याच्यामुळे बघू आता पुढे 2-3 दिवस कसे जात आहेत ते. तर चला आता सगळं किचन वगैरे बघा आवरून झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी. सकाळी आज व्लॉगला सुरुवात केली पण एंडिंग होता होता रात्र झालेली. व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.